एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे, पहिले समजून घ्यायचं मग नोट डाऊन करायचं. फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ a plus b is equals to 45 degree, then 1 plus tan a into 1 plus tan b is equals to what? First option 1, option B a 2, option C a tan a into tan b, option D a none of this. सगळ्यात पहिले प्रोसिजर तुम्हाला 1 प्लस tan a इंटू tan b दिसते, बरोबर. तर अशा वेळेस काय करायचं, तर तुम्हाला a प्लस बी ची सिच्युएशन दिलेली, तर tan ऑफ a प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो मुलांना, tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. बट a प्लस बी इज इक्वल्स टू काय गिवन आपल्याला 45 डिग्री. इथे सबस्टिट्यूट करा 45. tan 45 किती असतो 1, आणि ही जी टर्म आहे इकडे जो मल्टिप्लाय होईल म्हणजे इक्वेशन दिसेल आपल्याला 1 मायनस tan a इंटू tan b इज इक्वल्स टू tan a प्लस tan b. ही टर्म इथे मायनस आहे, तिकडे जाऊन काय होईल मुलांना प्लस, इक्वेशन दिसेल आपल्याला 1 इज इक्वल्स टू tan a प्लस tan b प्लस tan a इंटू tan b. आता नीट ऑब्झर्व करा, कशामधनं काही कॉमन निघत नाही, आणि फक्त निघतंय तर शेवटच्या ह्या टर्म मधनं आणि ह्या टर्म मधनं कॉमन निघतं. टॅन जर कॉमन काढलं तर 1 प्लस टॅन बी राहतं, बरोबर आहे. मग आपल्याला आवश्यकता कितीची मुलांना 1 ची, तर मी दोन्ही साईडला 1 ऍड केलं, दोन्ही साईडला काय केलं 1 ऍड केलं, तर काय दिसतंय बघा इक्वेशन आता 2 इक्वल्स टू, तर पहिल्या आणि ह्या ब्रॅकेट मधनं टॅन ए जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहील मुलांना 1 प्लस टॅन बी, बरोबर आहे. आणि बाकीच्या याच्यामधनं 1 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये करत आहे 1 प्लस टॅन बी. सेम टर्म आहे का ब्रॅकेट मध्ये, म्हणजे 1 प्लस टॅन ए इंटू 1 प्लस टॅन बी इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना 2. आणि आपल्याला हेच फाइंड करायचं होतं, तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. एक्झाम्पल नंबर सेकंड, एक्झाम्पल नंबर सेकंड दिलेला मुलांना, इफ 2 टाइम्स साइन इन ब्रॅकेट x plus 60 degree is equals to cos of in bracket x minus 30 degree, then tan x is equals to what? First option है √3, option B है √2, option C है minus √2, option D है minus √3. गिवन काय ते बघा, 2 times साइन इन ब्रॅकेट a प्लस b चा फॉर्म्युला माहिती आहे, साइन आहे cos b प्लस cos a sin b. नेक्स्ट सेम प्रोसीजर है, cos a cos b प्लस sin a sin b. नेक्स्ट त्याच्यानंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा मुलांना, तर 2 sin x इंटू cos 60 ची व्हॅल्यू किती असते मुलांना, हाफ प्लस cos x इंटू याची व्हॅल्यू किती असते √3/2 इज इक्वल्स टू cos x इंटू cos 30 ची व्हॅल्यू किती असते मुलांना √3/2. नेक्स्ट प्लस sin x
इंटू साइन 30 ची व्हॅल्यू किती असते मुलांना? ब्रॅकेटला 2 मल्टिप्लाय, बरोबर आहे. तर जेव्हा आपण 2 ने मल्टिप्लिकेशन करू, नीट ऑब्झर्व करा मुलांना, ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. जर ती टर्म इकडे घेऊन जर आलो तर काय होईल मुलांना? आपल्याला मिळेल एकच टर्म राहील, बरोबर की नाही. 2 टाइम्स जी टर्म दिसते ती तिकडे इकडे येऊन सबट्रॅक्ट होईल, तर एकच टर्म राहील. आणि टर्म काय राहील मुलांना? साइन एक्स इंटू हाफ प्लस कॉस एक्स इंटू √3/2 इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना? 0. ही टर्म जी तिकडे जाऊन मायनस होईल, तर इक्वेशन दिसेल आपल्याला साइन एक्स इज इक्वल्स टू मायनस कॉस एक्स इंटू √3/2 आणि तो उरलेला काय हाफ. काय काय गेट कॅन्सल मुलांना? 2 गेट कॅन्सल. हा कॉस एक्स इकडून डिवाइड होईल, तर साइन अपॉन कॉस इज टॅन एक्स. टॅन एक्स इज इक्वल्स टू किती? -√3. ऑप्शन आहे ऑप्शन बी. डी इज युअर सोल्यूशन. एक्झाम्पल नंबर थर्ड. Example number third. If 3 tan theta into tan phi is equals to 1, then cos of theta minus phi upon cos of theta plus phi is equals to what? First option दिलेला 1, option B a 2, option C a 3, option D a 4. What we have given? आपल्याला गिवन काय त्या गोष्टीचा पहिले वापर करायचा. 3 इंटू टॅन थिटाला काय लिहू शकतो आपण? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. नेक्स्ट इंटू साइन phi अपॉन कॉस phi इज इक्वल्स टू 1. हा 3 तिकडे जाऊन डिवाइड होईल आणि रेसिप्रोकल करा. कॉस थिटा, कारण की आपल्याला इन टर्म्स ऑफ कॉस फॉर्म्युला पाहिजे. कॉस थिटा इंटू कॉस फाय अपॉन साइन थिटा इंटू साइन फाय इज इक्वल्स टू किती होईल मुलांना? 3/1. बरोबर. आता तुम्हाला जर 8वी-9वीचे कन्सेप्ट जर आठवत असतील तर तुम्हाला नीट ऑब्झर्व करा, हा फॉर्म्युला दिसतो, बरोबर आहे. तर आपण काय वापरू इथे? आपण इथे कन्सेप्ट वापरणार बाय कंपोनेंडो अँड डिव्हिडंडो. तर काय असतो कंपोनेंडो डिव्हिडंडो? या दोन्ही टर्मला ऍड करणार पहिले आपण. कॉस थिटा इंटू कॉस फाय प्लस साइन थिटा इंटू साइन फाय. नंतर या दोन्ही टर्मला पण ऍड करणार, इज इक्वल्स टू 3 + 1 अपॉन त्या दोघांची सबट्रॅक्शन, म्हणजे कॉस थिटा इंटू कॉस फाय मायनस साइन थिटा इंटू साइन फाय अपॉन 3 - 1. बरोबर आहे. वरती फॉर्म्युला दिसतोय, कशाचा फॉर्म्युला दिसतोय मुलांना? आपल्याला कॉस ऑफ थिटा मायनस फायचा. आणि अपॉनला फॉर्म्युला करून दिसतोय कॉस ऑफ थिटा प्लस फायचा इज इक्वल टू किती मुलांना? 4/3 - 1 2. किती मिळालं मुलांना आपल्याला? 2. 2 ऑप्शन मध्ये आहे का? येस, ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 आहे मुलांना. तिथे शॉर्टकट अप्लाय होणार आपलं, शॉर्टकट शिकवलेला होता. ऑब्झर्व करा, आपल्याला काय घेऊन आहे? कॉट ऑफ π/20 to cot of 3π/20 to cot of 5π/20 to cot of 7π/20 to cot of 9π/20. ही फर्स्ट अँगल आहे आणि लास्ट अँगल आहे. यांच्या अँगलची ॲडिशन बघा किती येते? तर ती येते 90 डिग्री. म्हणजे यांचा प्रोडक्ट जो आहे
वन आहे. नेक्स्ट यांची ऍडिशन करा मुलांना. यांची पण ऍडिशन किती येते 90 डिग्री. 90 डिग्री येते म्हणजे त्यांची पण व्हॅल्यू वन आहे. नेक्स्ट कॉट ऑफ 5 पाय. 1 जा 4 जा म्हणजे किती झालं मुलांना ते कॉट ऑफ 5/4. कॉट 5/4 म्हणजे 1. 1 इंटू 1 इंटू 1. सोल्युशन किती मिळालं मुलांना आपल्याला 1. 1 कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन. व्हेरी गुड. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 मुलांना कॉट ऑफ 5/12 प्लस कॉट ऑफ 3π/12 प्लस कॉट ऑफ 9π/12 प्लस कॉस है कॉस कॉस ऑफ 9π/12 प्लस कॉस ऑफ 11π/12. आता इथे काय काय माझ्या अंदाजे ती पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक असू शकते. ते पूर्ण कॉटच पाहिजे. कॉटच घेतो आणि फर्स्ट आन्सर दिलेला आहे तुम्हाला -1. ऑप्शन बी आहे 0. ऑप्शन सी आहे 1. ऑप्शन डी मला 2. नीट ऑब्झर्व करा. आता तुम्हाला जी स्ट्रॅटेजी शिकवलेली होती मी, तर π/12 जे, तर π/12 ला आपण असं लिहू शकतो का बघा बरं. पाय मायनस 11π/12 बरोबर आहे. मग 12π मायनस 11π म्हणजेच किती भेटेल आपल्याला π/12 बरोबर आहे. मग त्याला तसं लिहा कॉट ऑफ पाय मायनस 11π/12 प्लस आता 3π/12 ला कसं लिहू शकतो त्याचा विचार करा. 3π/12 जो आहे त्याला आपण कसं लिहू शकतो बघा का पाय मायनस 9π/12 ना. सीधी सी बात आहे बरोबर आहे. मग त्याला लिहा तसं कॉट ऑफ पाय मायनस 9π/12 आणि पुढच्या ज्या दोन टर्म आहे त्या ॲज इट इज लिहा कॉट ऑफ 9π/12 प्लस कॉट ऑफ 11π/12. ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. पहिली टर्म शेवटची टर्म किंवा पहिली आणि सेकंड लास्ट टर्म बघायची तर त्याचा अँगल त्याच्याशी मॅच असतो. कॉट ऑफ पाय मायनस थिटा इज मायनस कॉट थिटा minus cot of pi minus theta is minus cot theta plus cot 9π/12 plus cot of 11π/12. ऑब्झर्वेशन करा काय काय कॅन्सल होते. ही टर्म गेट कॅन्सल आणि ही गेट कॅन्सल. राहिलं का मुलांना इज इक्वल्स टू 0. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 आहे cos square π/8 plus cos square 3π/8 plus cos square 5π/8 plus cos square 7π/8 is equals to what? First option F1, option B A2, option C A3 and option D है बच्चों 4. थिंक अबाउट इट. इसमें क्या तर आता स्ट्रॅटेजी आहे? π/2 मायनस तसं करायचं 90 मायनस π/8 असं. यस व्हेरी गुड. सगळ्यात पहिली टर्म ॲज इट इज cos स्क्वेअर π/8 आणि आपल्याला सरळ दिसते की ही जी व्हॅल्यू दिसते ती π/2 मायनस π/8 दिसते. cos स्क्वेअर π/2 मायनस π/8 प्लस cos स्क्वेअर 5π/8 ला काय लिहू शकतो मुलांना π/2 प्लस π/8 आणि याला काय लिहू शकतो मुलांना आपण cos स्क्वेअर पाय मायनस π/8 बरोबर आहे. नेक्स्ट टर्म तयार झाली cos स्क्वेअर π/8 प्लस cos ऑफ π/2 मायनस थिटा इज साइन थिटा.
तर साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा माइनस माइनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, तर साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस कॉस ऑफ पाय माइनस थिटा इज माइनस, तर माइनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, तर कॉस स्क्वेअर पाय बाय 8 सगळ्या टर्म सेम आहे, तर 2 टाइम्स कॉस स्क्वेअर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर पाय बाय 8 साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1, तर 2 into 1, म्हणजे सोल्युशन किती मिळालं म्हणून आपल्याला 2, म्हणजे ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. सेम टाइप का एक एक्झाम्पल आहे, त्याला सॉल्व्ह करूयात आपण. म्हणजे तुम्हाला स्ट्रॅटेजी काय वापरायची ते लक्षात येईल. क्वेश्चन आहे कॉस रेस टू पॉवर 4 पाय बाय 8 प्लस कॉस रेस टू पॉवर 4 3 पाय बाय 8 प्लस cos raised to power 4 5 pi by 8 plus cos raised to power 4 7 pi by 8 is equals to what? First option है 1, option B है half, option C है 3 by 2 and option D है बच्चों 2. सीधी सी बात है, अभी स्ट्रैटेजी सिखाई मैंने. cos raised to power cos raised to power 4 pi by 8 plus cos raised to power 4 pi by 2 minus pi by 8 प्लस इसे क्या लिखोगे बच्चों? cos raised to power 4 5 पाई बाय 8, तो 5 पाई बाय 8 को कैसे लिखोगे? देखो यहाँ पे लिखा अपन पाई बाय 2 प्लस पाई बाय 2 पाई बाय 2 प्लस पाई बाय 8, और सीधी सी बात है cos raised to power 4 पाई प्लस पाई बाय 8. सॉल्व करो बच्चों, इसे कैसे करोगे? ये हो जाएगा cos raised to power 4 पाई बाय 8. नेक्स्ट इसके बाद ये हो जाएगा sin raised to power 4 पाई बाय 8, ये भी हो जाएगा sin raised to power 4 पाई बाय 8, और ये बनेगा बच्चों प्लस cos raised to power 4 पाई बाय 8. cos की और sin की टर्म सेम दिख रही, तो 2 टाइम्स cos raised to power 4 पाई बाय 8 प्लस sin raised to power 4 पाई बाय 8. अब इसके बाद इसे कैसे सिंप्लीफाई करोगे? हम इसे स्क्वायर का स्क्वायर लिख सकते हो बच्चों. 2 टाइम्स cos स्क्वायर पाई बाय 8 का स्क्वायर प्लस साइन स्क्वायर पाई बाय 8 का स्क्वायर बराबर है. तो ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर का फॉर्मूला क्या बच्चों? ए प्लस बी का होल स्क्वायर बराबर है कि नहीं? ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर का फॉर्मूला बच्चों ए प्लस बी का होल स्क्वायर, तो वो माइनस प्लस 2 ए भी इधर आके क्या हो जाएगा बच्चों? माइनस 2 ए, तो माइनस 2 ए बी. नेक्स्ट इसके बाद साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा इज 1, और 1 का स्क्वायर है 1 माइनस, अब यहाँ पे हमें 2 की एडजस्टमेंट करनी पड़ेगी, 2 से मल्टीप्लाई एंड 2 से डिवाइड, 1 बाय 2, तो वो हो जाएगा 4 साइन साइन स्क्वायर पाई बाय 8 इंटू कॉस स्क्वायर पाई बाय 8. अभी ये तो फॉर्मूला दिख रहा है बच्चों, स्क्वायर कॉमन निकाल दोगे तो 1 माइनस हाफ इंटू स्क्वायर अगर कॉमन निकालते हो तो ब्रैकेट में क्या रहेगा? 2 टाइम्स साइन पाई बाय 8 इंटू कॉस पाई बाय 8. तो ये तो फॉर्मूला हो गया. इसका फॉर्मूला होगा बच्चे ये साइन 2 थीटा का, तो 1 माइनस हाफ इंटू साइन 2 थीटा, तो 2 इंटू पाई बाय 8 का होल स्क्वायर, 2 1 जा 4 जा, तो उसकी वैल्यू कितनी बच्चों? 1 बाय रूट 2 की स्क्वायर, 1 बाय रूट 2 चा स्क्वेअर किती मुलांना? 1 बाय 2, तर हे होईल 2 इंटू 4 मायनस 1 3 बाय 4, 1 जा 2 जा, सोल्युशन किती मिळालं मुलांना? 3 बाय 2. 3 बाय 2 कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन सी. नेक्स्ट है एग्जांपल नंबर 8. एग्जांपल नंबर 8 दिलेला आहे मुलांना त्यांनी. इफ
साइन रेस टू पावर 99a प्लस साइन रेस टू पावर 99b प्लस साइन रेस टू पावर 99c is equals to 3. Then cos raised to power 100a plus cos raised to power 100b plus cos raised to power 100c is equals to what? First option है -3, option B है -2, option C है -1, option D है 0. नेक्स्ट त्याच्यानंतर आता मला सांगा, नीट ऑब्झर्व करा इथे मध्ये कोणती कंडिशन सॅटिस्फाय करते 90 डिग्री वाली. बरोबर आहे. A इज इक्वल्स टू बी इज इक्वल्स टू सी इज इक्वल्स टू जर 90 डिग्री जर सबस्टिट्यूट केलं आपण तर 1 + 1 + 1 3 सॅटिस्फाय करते. मग इथे सबस्टिट्यूट करा, काय होईल बरं का? cos 90 0, 0चा 100 पॉवर 0, 0 + 0 + 0, तर फायनल सोल्युशन काय मिळणार मुलांना आपल्याला? 0. ऑप्शन डी इज युअर सोल्युशन. इथे डायरेक्ट शॉर्टकट अप्लाय होता, इथे सॉल्व्हिंग करण्याची काही गरजच नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे मुलांना, एक्झाम्पल नंबर 9. तर 9th एक्झाम्पल गिवन आहे, tan of pi cos theta is equal to cot of pi sin theta. बरोबर आहे. then tan theta is equals to what? Sorry, then cos of pi by 4 minus theta is equals to what? First option है half, option B है 1/√2, option C है 1/2√2 and option D है √2/2. √2/2 तर 1/√2 होईल ना, तर 2√2 पाहिजे. 2√2. आता बघा क्वेश्चन काय गिवन दिलेला आहे, त्याच्यानुसार ऍडजस्टमेंट करा. tan ऑफ पाय इंटू कॉस थिटा. आता मला सांगा, कॉटला जर टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं कन्वर्ट करतो? tan ऑफ π/2 मायनस थिटा, π/2 मायनस थिटा. नेक्स्ट दोन्हीकडचा टॅन कॅन्सल होईल. इक्वेशन काय दिसेल मुलांना आपल्याला? पाय इंटू कॉस थिटा इज इक्वल्स टू π/2 मायनस पाय साइन थिटा. नेक्स्ट ही जी टर्म आहे तिकडे जाऊन प्लस होईल, तर काय होईल इक्वेशन? पाय साइन थिटा प्लस पाय कॉस थिटा इज इक्वल्स टू π/2. सगळ्यांना जर पायने जर डिवाइड केलं तर इक्वेशन कशी दिसेल? साइन थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल्स टू हाफ, इज इक्वल्स टू व्हॉट? हाफ. याची स्ट्रॅटेजी तुम्हाला सगळ्यांना शिकवलेली मी, की याला काय करायचं, आता कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं. तर कॉस थिटा इंटू 1/√2 प्लस साइन थिटा इंटू 1/√2. सगळ्यांना कशाने मल्टिप्लाय करतो आपण? 1/√2. हा फॉर्म्युला कशाचा झाला मुलांना? ही व्हॅल्यू ऑफ 45 म्हणजे π/4, तर कॉस प्लस साइन कशाचा फॉर्म्युला? कॉस ऑफ थिटा मायनस π/4 इज इक्वल्स टू किती मुलांना? 1/2√2. आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची होती? तीच व्हॅल्यू काढायची होती. तर कोणता ऑप्शन राईट आहे? ऑप्शन सी इज युअर सोल्युशन. एक्झाम्पल आहे, example number 10. If sin theta is equals to half of in bracket x plus 1 by x, then sin 3 theta is equals to plus sin 3 theta plus half in bracket x cube plus 1/x cube is equals to what? First option is 0, option B is 1,
ऑप्शन सी आहे 2, ऑप्शन डी आहे मुलांना 3. आता बघा कसं सॉल्व्ह करणार, स्ट्रॅटेजी समजून घ्या. आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला सरळ दिसतंय, क्यूब दिसतो, क्यूब वाली टर्म दिसते. ह्या 2 ला इकडे घेऊन जर गेलो मी, तर 2 sin थीटा इज इक्वल्स टू एक्स प्लस 1 बाय एक्स, क्यूबिक ऑन बोथ साइड. क्यूब जर केला तर 8 sin क्यूब थीटा इज इक्वल्स टू एक्स प्लस 1 बाय एक्स चा होल क्यूब. फॉर्म्युला काय असतो, ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. बरोबर आहे. नेक्स्ट याच्यानंतर काय होईल, इक्वेशन 8 sin क्यूब थीटा इज इक्वल्स टू, तर नीट ऑब्झर्व करा आपल्याला काढायचं काय, तर एक्स क्यूब आणि याला एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब. आणि इथे जर आपण त्याच्यामधून काय कॉमन निघतो मुलांना, एक्स एक्स जर कॅन्सल झाला तर 3 राहील, फक्त काय राहील 3. बरोबर की नाही, 3 कॉमन राहील, एक्स स्क्वेअर एक्स गेट कॅन्सल, एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल. तर ब्रॅकेट मध्ये टर्म कशी दिसेल, एक्स प्लस 1 बाय एक्स. बरोबर आहे. बट एक्स प्लस 1 बाय एक्स ची व्हॅल्यू गिव्हन आहे ना आपल्याला, 2 sin थीटा. सबस्टिट्यूट करा, 8 sin क्यूब थीटा इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 टाइम्स 2 sin थीटा. बरोबर आहे. नेक्स्ट याच्यानंतर ही टर्म इकडे घेऊन या मुलांना, तर इक्वेशन कशी दिसेल, इक्वेशन दिसेल एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 इंटू 2 इंटू साइन थीटा मायनस 8 साइन क्यूब थीटा इज इक्वल्स टू 0. याच्यातनं काय कॉमन निघतो मुलांना, याच्यातनं कॉमन निघतो आपल्याला 2. जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये करेल 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. आता फॉर्म्युला दिसतोय, कशाचा फॉर्म्युला दिसतोय मुलांना, साइन 3 थीटाचा. इक्वेशन दिसते एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब प्लस 2 टाइम्स साइन 3 थीटा इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना, 0. आपल्याला काय काढायचं बघा, साइन 3 थीटा, साइन 3 थीटाचा कोएफिशिएंट 1 आहे, तर 2 ने डिवाइड करा सगळ्यांना, तर इक्वेशन दिसेल साइन 3 थीटा प्लस 1/2 टाइम्स एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब इज इक्वल्स टू व्हॉट, 0. आपल्याला तेच काढायचं होतं, तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन ए इज युअर सोल्युशन.